नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजी विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ हा इयत्ता 5वी आणि 8वी स्कॉलरशिप परीक्षेच्या अंतरिम उत्तर सूचीबाबतचा आहे। अंतरिम उत्तर सूची म्हणजेच तात्पुरती उत्तर सूची। तात्पुरती म्हणजे काय? तर या उत्तर सूचीवरती तुम्हाला क्लेम करता येणार आहे, आक्षेप घेता येणार आहे। तर चला ही उत्तर सूची नक्की तुम्हाला काय सांगते, तुमची उत्तरं कशी तुम्ही चेक करायचे हे सांगतो तुम्हाला। तर MSCE पुणे यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वरती दिसते बघा, शिष्यवृत्ती परिषद फेब्रुवारी 2025 ची अंतरिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जे या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी परीक्षा झाली होती। याची अंतरिम तात्पुरती उत्तर सूची या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे बघा, तात्पुरती उत्तर सूची। तर बघा या ठिकाणी रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी या परीक्षेची इयत्ता निहाय, परीक्षा निहाय, पेपर निहाय अंतरिम तात्पुरती उत्तर सूची परिषदेच्या www.msce.in या संकेतस्थळावर परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता यामध्ये काय माहिती सांगितली बघा, अंतरिम उत्तर सूचीवरील आक्षेप नोंदवण्याची कार्यपद्धती कशी आहे। जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाबद्दल काय तुमची शंका कुशंका असेल, तुमचं उत्तर बरोबर असेल पण उत्तर सूचीमध्ये आलेलं उत्तर चुकीचं आले असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, पहिला मुद्दा या ठिकाणी सदर अंतरिम उत्तर सूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन स्वरूपात करता येणार आहे तुम्हाला। सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरता संकेतस्थळावर, शाळांकरता त्यांच्या लॉग इन मध्ये पालकांनी त्यांच्या संकेतस्थळावर जी काय सांगितले असेल तुम्हाला खाली त्या ठिकाणी संकेतस्थळावर तुमचं काय करायचं आहे हे करायचं। त्यांच्या लॉग इन मध्ये ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन पेपर अँड अंतरिम आन्सर की या हेडिंग खाली उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। पालकांनी त्या ठिकाणी कुठे आहे ते मी सांगतो तुम्हाला। त्रुटी आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन करण्याकरता आजपासून 4 मार्च 2025 ते 11 मार्च 2025 पर्यंतचा अवधी तुम्हाला देण्यात आलेला आहे। दिनांक 11 मार्च 2025 नंतर त्रुटी किंवा आक्षेप तुम्हाला निवेदन स्वीकारलं जाणार नाही। उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे टपाल, सक्षम अथवा ईमेलद्वारे प्राप्त त्रुटी आक्षेपाच्या निवेदनांचा विचार केला नाही। ईमेल केला तरी, टपालद्वारे किंवा पत्र पाठवलं, काही केलं, मेसेज केला, तुमचा विचार केला जाणार नाही। तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भरायची आहे। उपरोक्त विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठवले जाणार नाही। कुठल्याही प्रकारे वैयक्तिक तुम्हाला रिप्लाय दिला जाणार नाही। विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनानंतर संबंधित विषयात तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल। तुमच्या काय शंका कुशंका असतील त्यावरती तुम्ही जर त्या प्रश्नाला समाधानकारक जर उत्तर त्या ठिकाणी दिला असेल आणि त्यावरती विचार विनिमय करून त्यांना वाटलं हे उत्तर बरोबर असू शकतं, अशा वेळेस त्यावरती फेरविचार करून अंतिम उत्तर सूचीमध्ये त्या प्रकारच्या त्या प्रश्नांची उत्तरं बरोबर किंवा अधिकची उत्तर या ठिकाणी देण्यात येतील। ऑनलाईन आवेदन पत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहिती दुरुस्त करण्याकरता कार्यपद्धती, जर फॉर्म भरताना तुमची काय चुकी झाली असेल, कॅटेगरी चुकली असेल, तुमचं इतर काही जन्मतारीख चुकली असेल किंवा फोटो चुकला असेल, त्यावरती असणारी तुमची माहिती तुम्हाला विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन व आवेदन पत्रातील माहिती व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्मतारीख, जात, प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम, शाळेचे क्षेत्र इत्यादी दुरुस्ती करण्यावरचा दिनांक म्हणजे आजपासून 4 मार्च 2025 ते 11 मार्च 2025 रोजीपर्यंतचा शाळांच्या लॉग इन मध्ये तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठवल्यास स्वीकारले जाणार नाहीत। विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही। तुम्हाला 11 मार्च पर्यंत वेळ आहे, त्यापर्यंत तुम्ही तो पण काय करायचं आहे, या ठिकाणी तुमचा काय असेल ते क्लेम करायचं। मग क्लेम कुठं करायचं आहे, तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ही शाळा लॉग इन आहे। आता या ठिकाणी बघा प्रश्नपत्रिका व अंतरिम उत्तर सूचीवरील आक्षेप, इथे या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीने माहिती भेटेल। मग या ठिकाणी माहितीत काय करायचं आहे, तर बघा स्कूल UDIS तुमचा नंबर काय असेल टाकायचा, सीट नंबर तुमचा, परीक्षा क्रमांक टाकायचा, इयत्ता टाकायचे, पेपर क्रमांक तुमचा 1, 2 कुठल्या प्रश्नावरती क्लेम करा त्या पेपर क्रमांकाचा, पेपर 1, पेपर 2 अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी निवडायचं। या ठिकाणी ऑप्शन असणार पेपर 1, पेपर 2 चा। नंतर कुठल्या विषया संदर्भात तुम्हाला क्लेम करायचा तो आणि माध्यम कोणता आहे ते, त्यानंतर तुम्हाला
आपण सेमी माध्यमात नोंदणी केली असेल तर येस करा, नसेल तर नाही म्हणून सांगा. क्वेश्चन पेपर सेट कोड, तुमचा कोड कुठला, एबीसीडी कुठला कोड आहे तो कोड या ठिकाणी तुम्ही काय करायचा आहे, मेन्शन करायचा आहे. नंतर पालकांचा क्वेश्चन नंबर, या ठिकाणी क्वेश्चन नंबर किती 1 ते 75 पर्यंत मराठी असेल, तुमचा कुठला असेल त्या ठिकाणचा तुमचा 25 प्रश्न असतील. गणित निवडला, गणितचा असेल तर 50 प्रश्न असणार, तो प्रश्न क्रमांक त्या ठिकाणी निवडायचा आहे. ऑप्शन तुमचा कुठला बरोबर कुठला चुकीचा आहे वगैरे ह्या ठिकाणी तुम्हाला हे करायचं आहे. प्रश्न क्रमांक त्यांनी दिले रॉंग, मग सगळेच प्रश्न चुकीचा आहे किंवा सगळेच पर्याय बरोबर आहेत, तुम्ही दिलेलं त्यांचं उत्तर कुठलं आहे ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. नंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये या ठिकाणी काय करायचं आहे, माहिती नोंदवायची आहे की त्या प्रश्नाचं उत्तर अमुक अमुक का आहे, याचं स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, लिखित स्वरूपात या ठिकाणी लिहायचं आहे. आणि त्याची असणारी तुम्हाला जर आणखी तुम्हाला त्या संदर्भ असणारा पीडीएफ किंवा एखादा फोटो तुम्हाला अपलोड करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही चूज फाईल वरती क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे, एकापेक्षा जास्त प्रश्न असतील तर ह्या ठिकाणी अपलोड करायचं असेल तर सबमिट वरती अपलोड फाईल करायची आणि सबमिट म्हणून करायचं. तुमचा क्लेम त्या ठिकाणी काय केला जाणार आहे, त्यांच्या असणाऱ्या साईड वरती पोहोचणार, त्यावर विचार विनिमय करून त्याच्यावरती खातरजमा करून त्यावरती अभ्यास करून योग्य ते अयोग्य हे उत्तर बघून त्या ठिकाणी तुमचं उत्तर नंतर अंतिम सूचीमध्ये काय केलं जाईल, तुम्हाला त्या ठिकाणी दुरुस्त करून त्या ठिकाणी दिलं जाईल. तर अशाच पद्धतीनं तर मला सांगायला अशाच पद्धतीने चुकीच्या प्रश्नावर क्लेम करायला सांगितले तुम्हाला, तो सांगायला आनंद वाटतोय की आपल्या अकॅडमीची उन्हाळी बॅच एप्रिल पासून चालू होते. या ठिकाणी सगळं लिहिलेलं आहे. तर अतिशय सुंदर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपल्या अकॅडमीचा जवळजवळ 15 ते 20 विद्यार्थी आपली स्कॉलरशिप धारक होत आहेत. 240च्या वर 15 विद्यार्थी आहेत, 230च्या वर अजून 2-3 विद्यार्थी आहेत. एक 15 ते 17 मुलं त्या ठिकाणी सिलेक्शन होते. 2-3 मुलांचं राज्यगुण होते पण निवड होते. 270च्या वर त्यांचा स्कोर आलेला आहे. आणि आपल्या अकॅडमीत जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिसतोय तुम्हाला, मॅडमचा माझा नंबर आहे, ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधायचा आहे. निवासी आणि ऑनलाईन पद्धतीने आपण काय करतोय, शिकवणी घेतोय. तुम्हाला जर आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा की जेणेकरून पुढच्या असणारे येत्या 4थी 5वीच्या विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमी शिकण्यासाठी संधी मिळेल. या ठिकाणी जर कोणाला आवश्यक असं वाटत असेल तर या ठिकाणी नंबरवरती कॉन्टॅक्ट करून काय करायचं आहे, आपला प्रवेश आजच निश्चित करायचा आहे. ऍडमिशन चालू आहेत, लिमिटेड जागा असतात, कमी मुलात चांगल्या पद्धतीने दर शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि काय अडचण असेल तर कॉन्टॅक्ट नंबरवरती फोन करून आपल्या शंका निरसन करून घ्या. चला बाय बाय, गुड बाय, टेक केअर, गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर, जय शिवराय.